मी अजय. मला पुण्याला एका गव्हर्नमेंट कंपनीत जॉबसाठी कॉल लेटर आले होते आणि ती कंपनी अगोदर इंटरव्ह्यू घेणार होती, त्यानंतर ते जॉब डिसाईड करणार होते. म्हणून मी माझा मित्र संजयच्या घरी पुण्याला आलो होतो. तो अगोदरच सरकारी जॉबवर होता. त्याला पगारही भरपूर होता, म्हणून त्याने बाणेर भागात 1 BHK अपार्टमेंटमध्ये एक छान फ्लॅट घेऊन ठेवला होता. संजयच्या लग्नाला 4 महिने झाले होते, म्हणून तो त्याच्या बायकोसोबत त्या ठिकाणी राहत होता. सकाळी 8 वाजेच्या सुमारास माझी बस बाणेर स्टॉपजवळ येऊन थांबली आणि मी लागलीच संजयला फोन करून स्टॉपवर बोलावले. संजयही 10 मिनिटात स्टॉपवर गाडी घेऊन आला आणि आम्ही दोघंही मिळून त्याच्या घरी गेलो. माझी इंटरव्ह्यू पुण्यातील युनिव्हर्सिटी रोडाकडे असलेल्या बेल कंपनीत होती. ती कंपनी संजयच्या घरापासून 15 ते 20 मिनिटं अंतरावर होती, म्हणून बसचा वापर न करता पायी जाणंच योग्य ठरेल, असं संजय म्हणू लागला. गाडीत गप्पा करत असताना संजयचं घर केव्हा आले ते मला कळाले सुद्धा नाही. संजय आणि मी 1ली ते 12वी एकाच वर्गात शिकलो होतो आणि आमची मैत्री इतकी घनिष्ठ होती की छोट्या छोट्या गोष्टी त्या आयुष्यातल्या असो किंवा नसो, आम्ही एकमेकांसोबत नक्कीच शेअर करायचो. पण जेव्हापासून त्याचं लग्न झालं तेव्हापासून त्याचं गावाकडे येणं जाणं कमी झालं, कारण त्याने घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले होते. संजयने लव्ह मॅरेज केले होते. त्याची बायको ही हैदराबाद साईडची होती. ती दिसायला अगदी सुंदर व गोड होती. संजयचे जरी लव्ह मॅरेज झालं तरी ती त्याच्याकडील संस्कृती फार मनाने जपायची. तिचे नाव अंजली होतं. संजय आणि मी आता घरात जाणार होतो. घरात घुसल्यावर मनाला एक शांतता व आनंद मिळाला होता. घर लहान होते, पण दोघांनी मिळून इतके छान डेकोरेट केले होते की त्या घरात घुसल्यानंतर बाहेर जाण्याची इच्छाच होत नव्हती. त्याचा फ्लॅट हा अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर होता आणि त्याच्या बाल्कनीतून समोरचे दृश्य इतके छान दिसत होते की जसं आपण कोकणात आलो आहे असं वाटत होतं. मी बाल्कनीत उभा असताना मागून संजयचा आवाज आला आणि म्हणू लागला, "अरे अजय, मी लवकर फ्रेश होतो. मला ऑफिसला जायला वेळ होईल. तू आणि अंजली सोबतच ब्रेकफास्ट करशील?" त्यावर मी त्याला हो म्हणालो. मी बाल्कनीत बसलेला असताना अंजलीने माझ्यासाठी पाण्याचा ग्लास भरून आणला. माझी इच्छाच होत नव्हती बाल्कनी सोडायची. त्यावर अंजली म्हणाली, "कितना बढ़िया व्यू दिखता है ना हमारी बाल्कनी से." तेव्हा मी अंजलीला म्हणालो, "सही कहा भाभी आपने. मेरा तो मन ही नहीं कर रहा है यहाँ से उठने का." अंजली स्वभावाने अगदी मनमोकळी होती. ती सिच्युएशननुसार कोणाबरोबरही मॅच होत असे. काही वेळाने संजय फ्रेश होऊन ऑफिस जाण्यासाठी तयार होता. मी अजूनही बाल्कनीत बसून समोरचे दृश्य पाहत होतो. संजयच्या मागून परत आवाज आला, "चल अजय, मी निघतो ऑफिससाठी. तू अंजली सोबत व्यवस्थित ब्रेकफास्ट करून घेशील?" त्यावर मी संजयला परत हो म्हणालो. आता अंजली ही फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे गेली होती. याची कल्पना माझ्या डोक्यात अजिबात नव्हती. पाण्याचा ग्लासही अजून माझ्या समोरच पडला होता. काही वेळानंतर मी तो ग्लास ठेवण्यासाठी किचनकडे जाऊ लागलो आणि अंजली ही फ्रेश होऊन तिच्या बेडरूममध्ये गेली. तेव्हा अचानक माझं लक्ष तिच्या बेडरूमकडे गेले. बेडरूमचा दार हा अर्धवट उघडाच होता. अंजलीला याची कल्पना नव्हती. तिला असं वाटत होते की मी अजूनही बाल्कनीत बसलेला आहे. पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन तर हादरलीच, पण माझ्या मनात एक वेगळीच हालचाल निर्माण होऊ लागली. अंजली या सिच्युएशनमध्ये इतकी सुंदर दिसत होती की तिला दिवसभर पाहतच राहावं असं मला वाटू लागलं होतं. तिला मी कपडे बदलताना पाहत होतो. तिची सुंदरता माझ्या डोळ्यात अगदी सामावून गेली होती. मी काही वेळ त्या ठिकाणी उभा राहिल्यानंतर किचनमध्ये ग्लास ठेवून परत बाल्कनीत येऊन बसलो. आता माझ्या डोळ्यासमोर त्या बाल्कनीतून दिसणारे समोरचे दृश्य नव्हते, तर अंजलीचे सुंदर रूप दिसत होते. परत मी अंजलीच्याच विचारात गुंग होतो. काही वेळाने अंजली चहा घेऊन बाल्कनीत येऊन माझ्या शेजारी बसली आणि मला म्हणाली, "अजय, चाय लो." मी तिच्या हातातून चहा घेतला आणि तिला म्हणालो, "बहुत ही लाजवाब चाय बनाया है आपने. मजा आ गया. ऐसी चाय तो किसी 5 स्टार हॉटेल में भी नहीं मिलती." तेवढ्यात मी तिच्या परिवाराबद्दल तिला विचारू लागलो, "अंजली, तुम्हारी फैमिली में कौन कौन रहता है?" त्यावर ती म्हणाली, "मम्मी, पापा, भाई, बहन सब लोग मिलके रहते हैं."
अभी भी तुम्हारी शादी से उनको कोई एतराज़ था? मेरे पिताजी ने मुझे मना किया था, मगर मैं और संजय साथ में पढ़ते थे, तब से हम दोनों में प्यार हुआ था। हमने तभी डिसाइड किया था कि जॉब लगने के बाद ही अगर घर वाले मानते हैं तो ठीक है, नहीं तो शादी करके एक जगह रहेंगे. त्यावर मी अंजलीला म्हणालो, फिर तुम क्यों नहीं जॉब करती? ऐसी बात नहीं है, जॉब मैं भी करना चाहती हूँ, मगर एक दो जगह मैंने भी अप्लाई किया है. देखते हैं, जब कॉल लेटर आएगा तब इंटरव्यू के लिए जाऊंगी. तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय तुम जल्दी फ्रेश हो जाओ, मैं तुम्हारे लिए बढ़िया सा नाश्ता बनाती हूँ. क्या खाओगे नाश्ते में? ऐसे कोई ज़रूरी नहीं है की कुछ खास ही बनाव, जो तुम्हें अच्छा लगता है वही खिला दो. एवढं सांगून मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. फ्रेश होऊन आल्यानंतर मी पाहिले तेव्हा डायनिंग टेबलवर नाश्ता तयारच होता. अंजलीने माझ्यासाठी इडली बनवली होती. मला इडली फार आवडायची आणि तिला पाहिल्यावर मला आनंदच झाला. चला, आपल्या पसंतीचा नाश्ता आज अंजलीने बनवला आहे. ब्रेकफास्ट करून मी थोडं फिरण्यासाठी अंजलीला सांगून बाहेर गेलो. वातावरण मस्त गार होतं पुण्याचं. अर्धा तासानंतर मी परत बाहेर फिरून घरी परतलो. तेव्हा घराचे दार उघडच होतं, म्हणून मी जास्त वेळ वाया न जाऊ देता डायरेक्ट बाल्कनीत जाऊन तिथं टेबलावर ठेवलेलं मॅगझिन बसून वाचू लागलो. मला वाटले अंजली किचनमध्ये काहीतरी काम करत असणार, पण ती त्या ठिकाणी नव्हती. मला पाण्याची तहान लागली होती, म्हणून मी किचनमध्ये पाणी घेण्यासाठी गेलो. पण तेव्हाच परत माझी नजर तिच्या बेडरूमकडे गेली. ती त्या ठिकाणी अशा अवस्थेत उभी होती, तिला पाहून मी अगदी गदगद झालो. अंजलीची पाठ माझ्याकडे होती आणि ती आपले कपडे काढून साडी घालत होती आणि अचानक तिची आणि माझी नजरानजर झाली. तिलाही मी घरात नसल्याची कल्पना होती, कारण मी बाहेर फिरण्यासाठी गेलो होतो. तिला वाटलं मी अजून घरी परतलोच नाही, म्हणून तिला दार लावण्याचा विसर पडला असावा. तिने फटक्यात आपल्या अंगावरची साडी पूर्ण शरीरावर लपेटली आणि बेडरूमचा दार लावला आणि मीही पटकन पाण्याचा ग्लास घेऊन बाल्कनीत येऊन बसलो. मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. मी का गेलो होतो पाणी प्यायला, असं मला वाटू लागलं होतं. अंजलीने जर संजयला सांगितलं तर त्याला माझ्याबद्दल काय वाटेल, की आपला जिगरी मित्र आपल्या बायकोवरच नजर ठेवतो. म्हणून काहीतरी वेगळं विचार माझ्या डोक्यात सुरू होता आणि असे अनेक प्रश्नांनी माझे डोकं हे गुंगवत होतं. तेव्हा अचानक बाल्कनीत अंजली आली आणि माझ्या शेजारीवर खुर्चीवर येऊन ती बसली. तेव्हा तिला पाहून मी खाली मान टाकून तिच्याशी बोलू लागलो. अंजली, सॉरी, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई. मुझे पता ही नहीं था कि तुम बेडरूम में यह काम कर रही थी. मुझे पानी की प्यास लगी थी, इसलिए मैं पानी पीने के लिए किचन में गया था. मेरा इरादा तुम्हें देखने का बिल्कुल भी नहीं था. मैं सच में किचन में पानी पीने के लिए ही गया था. त्यावर अंजली म्हणाली, मुझे भी नहीं पता था कि तुम घर पर कब आए, इसलिए मैं डोर लॉक करना भूल गई थी. अगर डोर लॉक रहता तब तुम बेल ही बजाते ना, इसलिए गलती तुम्हारी भी नहीं है. चलो, जो हुआ वो हो गया, छोड़ो उस बात को. अंजलीच्या असं सांगण्यावरून माझ्या मनाला शांतता वाटू लागली, की चुकी दोघांची होती. दोघांनाही एकमेकांबद्दल माहिती नव्हते. कोण केव्हा घरात आले आणि कोण घरात काय करत होते. तेव्हा दुपारचे जेवण करून आम्ही दोघंही काही इकडच्या तिकडच्या गप्पा करत संध्याकाळपर्यंत वेळ घालवला. आता संजयच्या यायचा टाईम झाला होता. तो 5 वाजेच्या सुमारास ड्युटीवरून घरी यायचा. संजय घरी आल्यानंतर लवकरात लवकर फ्रेश व चहा पाणी घेऊन आम्ही दोघंही फिरण्यासाठी बाहेर गेलो. अंजलीला बाहेर फिरायला आवडत नसे. ती घरातच थांबली होती. आम्ही दोघं मित्रांनी एक छान हॉटेलमध्ये नॉनव्हेज जेवण करून घरी 11 वाजेपर्यंत आलो. अंजली ही टी व्हीवर सिरियल पाहत होती. ती जास्त करून तेलुगू सिरियल पाहायची, कारण की ती तिची मातृभाषा होती. आता रात्रीचे 12 वाजले होते. उद्या मला इंटरव्ह्यूसाठी 11 वाजेला निघायचं होतं, म्हणून मला फार झोप लागत होती. माझ्यासाठी ऑलरेडी अंजलीने ड्रॉइंग रूममध्ये मॅट्रेस टाकून ठेवला होता. अंजली आणि संजय हे त्यांच्याच बेडरूममध्ये झोपणार होते. रात्रीचे साधारणतः 2 वाजेच्या सुमारास माझ्या कानात जास्तच कुजबूज येऊ लागली होती. ती कुजबूज ही संजयच्या बेडरूममधून येत होती. ती त्यांची कुजबूज ऐकून मलाही फार
अस्वस्थ वाटू लागलं होतं. म्हणून मीही वारंवार कूच बदलू लागलो होतो. झोपही लागत नव्हती. साधारणतः 2 वाजेच्या सुमारास त्या दोघांची कुजबूज आता शांत झाली होती. सकाळी मी उशिरा उठलो होतो आणि तेव्हा पाहिलं तर संजय आज ड्युटीवर निघाला होता. घड्याळीत पाहिलं तर 9:15 झाले होते. अंजली तयार होऊन माझ्यासाठी नाश्ता बनवत होती. मी उठून पाणी पिण्यासाठी किचनच्या दिशेने निघालो. किचनमध्ये अंजली पराठे तयार करत होती. मी एक ग्लास पाणी तिच्याकडून मागितलं. ती किचनमध्ये गाऊनवर काम करत होती. पाणी भरत असताना अचानक तिच्या हातातून तो ग्लास खाली पडला आणि ग्लास उचलण्यासाठी ती खाली वाकली. माझी नजर तिच्या त्या ठिकाणी पडली. तिचे ते दृश्य पाहिल्यावर माझ्या मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली. असं वाटत होतं की अंजलीला मिठीत अगदी घट्ट धरावं. पण मनाला सावरत मी पाणी पिऊन परत बाल्कनीत जाऊन बसलो. काही वेळ समोरचे दृश्य पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात आता फक्त अंजलीच फिरत होती. मी तिच्या घरात आल्यापासून तिचं पाहिलेलं वेगवेगळं रूप सतत डोळ्यांसमोर गिरट्या घालत होतं. काही वेळ विचार केल्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. त्या ठिकाणीच तेथील दृश्य पाहून अचानक माझं मन अंजलीकडे जास्त आकर्षित होऊ लागलं. दाराच्या फटीवर तिचे इनर कपडे टांगलेले पाहून मी जास्तच अस्वस्थ होऊ लागलो होतो. वारंवार माझी नजर त्यांनाच पाहू लागली होती. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पटक्यात तयार झालो, कारण मला इंटरव्ह्यूसाठी वेळ होऊ लागला होता. मी ब्रेकफास्ट करून तयार होऊन पटकन घराच्या बाहेर निघालो. रोडावर चालत असताना आज पाहिलेल्या आणि रात्री घडलेल्या सर्व घटनांचा विचार डोक्यात सुरू होता. विचार करत असताना मी कंपनीच्या दाराजवळ येऊन पोचलो आणि इंटरव्ह्यूच्या लाईनीत उभे असलेल्या मुलांजवळ जाऊन उभा राहिलो. आज घरी जायला संध्याकाळ होणार होती, कारण की गर्दी भरपूर होती. इंटरव्ह्यूसाठी 200 जागांसाठी कमीत कमी 10,000 मुलं मुली इंटरव्ह्यूसाठी आले होते. त्यात माझा नंबर दुपारी 4 वाजायला लागला. इंटरव्ह्यू छान झाली होती. आता फक्त रिझल्टची वाट पाहायची होती. रिझल्ट हा 2 दिवसात ते मेलने कळवणार होते. तरी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मी संजयच्या घरी पोचलो. संजय हा अगोदरच घरी आला होता. तो TV समोर बसून क्रिकेट मॅच हायलाईट पाहत होता. मला पाहिल्यावर संजयने विचारले, अजय, कशी राहिली तुझी इंटरव्ह्यू? छान होती ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्यावर मी संजयला म्हणालो, काहीच प्रॉब्लेम नाही. इंटरव्ह्यू अगदीच छान झाली. 2 दिवसांनी रिझल्ट कळेल मेलवरती. त्यावर संजय म्हणाला, चला, आज मोकळा झालास तू, ये बैस या ठिकाणी. असं म्हणून त्याने अंजलीला आवाज दिला आणि तिला सांगितले, चाय बना दो अंजली. अजय आ गया है. अंजलीने इतका सुंदर चहा बनवला. तो चहा घेताच मला अगदी फ्रेश वाटू लागलं. दिवसाचा पूर्ण थकवा त्या चहामुळे माझा गायब झाला होता. तेव्हा मी अंजलीला थँक्स म्हणालो. भाभी, आपने इतना बढ़िया चाय बना के दिया है मुझे, इसलिए मेरे पूरी दिन की थकान ही गायब हो गई. अंजली माझ्याकडे एकटक नजरेने पाहू लागली होती. मीही लपून लपून तिच्याकडे एकटक लावून पाहू लागलो होतो. आता रात्रीचे जेवण करून
मला फार झोप लागत होती. संजय व अंजलीही आपल्या बेडरूममध्ये गेले होते आणि मी ड्रॉइंग रूममध्ये माझ्या मॅट्रेसवर झोपलो. मला मॅट्रेसवर पडताच झोप लागली होती, कारण दिवसाचा थकवा आणि पूर्ण दिवस इंटरव्ह्यूमध्ये उभे राहून माझं शरीर कसा आकडायला लागलं होतं. मी फार दमलो होतो. अंग फार दुखत होतं, म्हणून डोळे केव्हा लागले ते मला कळाले सुद्धा नाही. पण 1 वाजेच्या सुमारास अचानक माझा गळा कोरडा पडू लागला आणि अचानक माझी झोप उघडली. मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेलो. तेवढ्यात संजय व अंजली या दोघांचं भांडणाचा आवाज माझ्या कानी पडू लागला. आवाज जास्त जोरात येत होता. संजय अंजलीला सांगू लागला होता की हळू बोल, माझा मित्र बाहेर झोपला आहे. त्याला काय वाटेल, एवढ्या रात्री कशासाठी भांडण करतात हे, म्हणून हळू बोल. तो गेल्यावर तुला जे करायचे ते कर, पण आता काही बोलू नको. त्यांचे एकमेकांविषयी असं वागणं मला फार विचित्र वाटलं. म्हणजे त्यांच्या संसारात काहीतरी त्रुटी असाव्यात का या दोघांचं जमत नसावं असं मला वाटू लागलं होतं. काहीतरी होतं दोघांमध्ये, पण संजयने याबद्दल मला कधी सांगितलं नाही. पण या दोघांनी तर एकमेकांच्या संमतीने लग्न केलं आहे. भांडणाचा विषय यायला नको हवा होता, पण काहीतरी होते त्या दोघांमध्ये. त्यांचा विचार करून करून मलाही झोप लागली. सकाळी उठलो तेव्हा संजय ड्युटीसाठी निघूनही गेला होता आणि अंजली न्यूजपेपर वाचत बाल्कनीत बसली होती. मी उठून बाल्कनीत गेलो आणि अंजलीला गुड मॉर्निंग म्हणालो. त्यावर अंजलीही मला गुड मॉर्निंग म्हणून खुर्चीवरून उठली आणि मला बसायला जागा करून दिली. अंजली लागलीच उठून किचनमध्ये गेली आणि माझ्यासाठी 1 ग्लास पाणी तिने आणले. माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे होतं. तिचा चेहरा फार उदास व उतरलेला वाटत होता. तेव्हा हळूच मी अंजलीला विचारले, भाभी कल रात को कुछ हुआ था क्या आप दोनों में? मुझे बाहर सोते समय जोर जोर से आवाज आ रही थी आप दोनों की. तेव्हाही अंजली माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. अंजली म्हणाली, नहीं तो कुछ नहीं, हम तो सोए थे, किसी दूसरे की आवाज़ सुनी होगी आपने. भाभी आपकी शक्ल ही बता रही है कि रात को संजय और आप में झगड़ा हुआ है. तेव्हा अंजलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते. तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला फार वाईट वाटू लागलं होतं. म्हणून मी तिला म्हणालो, भाभी सॉरी हाँ, गलती हो गई. मुझे आपको ऐसा सवाल पूछना नहीं चाहिए था. तेव्हा अंजली म्हणाली, वो तो आप हैं इसलिए समझ गए, नहीं तो यह राज मैं अपने दिल में ही दफन कर चुकी थी. तेव्हा अंजलीने सर्व हकीकत मला सांगितली. मैंने संजय से प्यार करके बहुत बड़ी गलती की है. मुझे इस चीज़ के बारे में बिल्कुल पता नहीं था. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, आपको संजय की किस चीज़ के बारे में पता नहीं था भाभी? आपके जो दोस्त है संजय, यह एक नपुंसक आदमी है. ये खाली बाहर से मर्द है और अंदर से बिल्कुल खोखला है. 4 महीने से संजय ने कभी भी मुझे प्यार से गले नहीं लगाया. बस रात को खाना खाया, इनसे तो कुछ काम होता नहीं, बस सोने के अलावा. मेरी भी कोई इच्छाएं है. मेरा पति मेरे साथ बात करे, मेरे से प्यार करे, ऐसी मेरी इच्छा होती है. मगर संजय में ऐसे कोई गुण है ही नहीं, इसलिए हमारा झगड़ा हर रात को होता है. मुझे इनके साथ कई बार घूमने का मन भी नहीं करता. मैं बिल्कुल पक चुकी हूँ तुम्हारे दोस्त के साथ रह के. मुझे नफरत होती है संजय से. मैं हमेशा अपनी किस्मत को कोसती रहती हूँ. तेव्हा अचानक न कळत माझा हात अंजलीच्या हातावर पडला आणि तिला मी सांत्वन देऊ लागलो. जेव्हा तिने माझा हात आपल्या हातात घेतला तेव्हा मी भानावर आलो. माझ्याने काहीतरी चुकीचं काम होतंय. पण अंजलीच मना म्हणाली, मैं 4 महीने से इस प्यार को तरस रही हूँ पाने के लिए. इस काम में आप मेरी मदद करना. मी तिचं मन राखण्यासाठी तिला हो म्हणालो. पण मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की तिला काय हवं होतं. म्हणून अंजलीने मागच्या पुढच्या काही विचार न करता डायरेक्ट माझा हात तिच्या हातात पकडला आणि मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. मी तिच्यासमोर स्तब्ध उभा होता. ती माझ्यासोबत काय करणार होती मला काहीच माहिती नव्हते. अंजलीने तिच्या दोघं हातात माझा चेहरा पकडला आणि एक नशिल्या नजरेने ती माझ्याकडे पाहू लागली. हळूहळू तिचे ओठ
माझ्या ओठांपर्यंत येऊ लागले होते. माझं अंग अधिकाधिक थरथरत होतं. माझ्या मनात व शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली होती. मला वेळही वाया जाऊ द्यायचा नव्हता, म्हणून मी पटकन आपले ओठ तिच्या ओठांवर टिकवले. हळूहळू अंजलीने माझ्या पूर्ण शरीरावर ताबा घेतला होता. आता आम्ही एकमेकांच्या प्रेमात एवढे गुंग झालो होतो की आम्हाला वेळेचे भानही नव्हतं. हळूहळू अंजली व मी आमचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर खूप प्रेम केलं आणि तब्बल 15 ते 20 मिनिटापर्यंत आम्ही घामाने ओलेचिंब झालेलं असून सुद्धा एकमेकांच्या मिठीत गुंडाळलो गेलो होतो. आता अंजलीचं माझ्याविषयीचं आकर्षण अधिकाधिक वाढलं होतं. ज्या 4 महिन्यात संजय तिला काही देऊ शकला नाही, मी तिला 15 ते 20 मिनिटात देऊ शकलो. अंजली माझ्यावर फार खुश होती आणि मला म्हणाली, संजू से पहले तू मेरी जिंदगी में आते तो मेरा यह हाल नहीं होता. जोपर्यंत मी अंजली आणि संजयच्या घरी होतो तोपर्यंत अंजली माझ्याशिवाय कुठं जातही नव्हती. संजय जसा ड्युटीला गेला तसा अंजली आणि मी भरभरून प्रेम करायचो आणि अंजली आपल्या नवऱ्याला रात्रीच्या वेळेस काही न बोलता झोपायची तेव्हा तो झोपायचा तेव्हा अंजली माझ्याजवळ येऊन ड्रॉइंग रूममध्ये आम्ही सोबत प्रेम करायचो. काही दिवसांनी मलाही नोकरीचा मेल आला होता. माझीही जॉईनिंग त्याच कंपनीत होती. ही गोष्ट ऐकून अंजलीलाही खूप आनंद झाला होता, म्हणून तिने अपार्टमेंटमध्ये खाली असलेला फ्लॅट मला भाड्याने घ्यायला सांगितला. संजयला आमच्या दोघांच्या प्रेमाची कल्पना अजिबात नव्हती. संजयने त्या घर मालकाला माझ्याबद्दल सांगितले आणि तो फ्लॅट माझ्यासाठी त्याने भाड्याने बुक केला. त्या फ्लॅटमध्ये मी राहत असताना अंजलीही रात्रीच्या वेळेस त्या फ्लॅटमध्ये मला भेटण्यासाठी यायची आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांसोबत त्या फ्लॅटमध्येही रंगात रंगून एकमेकांवर भरभरून प्रेम करायचो.